अशी भाजी करून तर बघा, तुम्ही पण नक्की करसाल। तर माझी फुलगोबी बनवण्याचे हे वेगळं अष्टम। तर तुम्ही कशी बनवता ते सांगा। तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर बघा, आज मी लागले स्वयंपाकाला। संध्याकाळचं माझं रुटीन सगळ्यात पहिले मी गोबी टाकले शिजवायला, कारण जेव्हा शिजून गोबी घेतली त्याच्यानंतर टमाटर हे सगळं टाकून मिक्स करते मी, कारण एकखट्या टाकलं की। तर मी आता स्वयंपाकाला लागले, मी भाजी टाकली शिजायला। आता मी घेते पीठ चुरूपर्यंत भाजी असली गोबी शिजून यायची। माझी मुलगी मंदातच करत होती की हे काय आहे नक्की, तर मी पीठ चुरायला घेतलं। तर कसं असते, सगळ्यांनी मला सपोर्ट करा। आणि माझं पहिलं पण चॅनल होतं एक, ते माझं एकाएकी उडून गेलं। आणि माझी बघा इकडं भाजी पण शिजली मस्त। इकडं बघा मी सगळं काही टाकून घेतलं आणि इकडं गदागदा भाजी शिजून घेतली। आणि इकडं पोळ्या पण आपल्या टमाटम फुगून झालेल्या आहेत। तर चला, पोळ्या आणि भाजी सगळं झालं काही। तर मी आता इकडं गॅस ओटा सगळं आवरून घेते आणि स्वच्छ करून घेते। एकदा गॅस ओटा करून घेतला की कसं सगळंच काही परत गॅस ओट्याकडे पाहायचं काम नाही। सकाळी कसं मुलीच्या डब्यासाठी डब्बा बनवावा लागते, त्याच्यामुळं मला लवकरच उठावं लागते। मी सकाळी 6 वाजता उठते। तुम्ही किती वाजता उठता ते नक्की कमेंट करून सांगा। आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर प्लीज सगळ्यांची सपोर्टाची गरज आहे, मला सगळ्यांनी सपोर्ट करा। माझं पहिलं चॅनल खूप पुढे झालेलं होतं, 5,000 सबस्क्राईब होते त्याचे, पण सगळे चॅनलच माझं कसं उडून गेलं काय माहिती। त्याच्यामुळे मी हार मानलेली नाही आहे आणि हार मानायची नाही आहे। तर मी तर इथं बघा माझ्या मुलीची स्पर्धा आहे, चित्रकलेच्या पेपरची स्पर्धा आहे। तर ती 25 तारखेला आहे, त्याच्यामुळं ती आत्तापासून प्रॅक्टिस करत आहे। तर आधीपासून तयारी केलेलं कसं कधी पण बरं असते, त्याच्यामुळं ती तयारी करून ठेवत आहे। मी इकडे स्वयंपाक बनवायच्या याच्यात ती तोपर्यंत ती तयारी करत होती, ड्रॉइंग काढत होती। आणि ड्रॉइंग काढून ती रंगवायची आहे, ही स्पर्धा आहे। तर या स्पर्धेमध्ये तिने भाग घेतलेला आहे, तर ही प्रॅक्टिस चालू आहे। तर बघा इकडं सगळ्या घराने पसारा केलेला आहे। लेकरं म्हणलं की काहीच हे नसते, सगळ्या घराने पसारा राहते, राडा पडलेला असतो। तर बाईचं जीवन हे फक्त काम आणि घर आणि दार सांभाळण्याचं असते, लेकरं सांभाळण्याचं। तिची जिंदगी त्यातच निघून जाते, स्वतःचं करिअर बनवायचं तिला कधी चान्सच भेटत नाही आहे। तर बघा मी झाडू वगैरे मारून घेतला। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत